श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आपल्या घरामध्ये सतत वाद होत असतील किंवा नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात तुम्हाला दिसून येत असतील, घरामध्ये एकही काम, चांगलं काम, मंगल काम घडत नसेल, तर बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे कसं होतं, पितृदोष असतो, बऱ्याचशाच अडचणी असतात, बरेचसेच म्हणजे दोष आपल्याला जडलेले असतात, काही ना काहीतरी दोष असतात. तर आपल्याला पितरांपासून दूर जाण्यासाठी, म्हणजे पितरांचा जो दोष आहे, पितृदोष आहे, तो दूर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडून येण्यासाठी, आपला संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे. अमावस्यापासून ह्या सेवेला तुम्ही नक्की सुरुवात करा. तर अमावस्या आहे 1 तारखेला, रविवारी अमावस्या आहे. 40 दिवस तुम्ही जर ही सेवा सातत्याने केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जी काही पितृदोष असेल किंवा वाईट शक्ती असेल किंवा घरामध्ये एखादं चांगलं काम घडून येत नसेल तर ते काम नक्कीच घडेल. तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर तो निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल. आता बऱ्याचशा सेवा आपण अमावस्येच्या दिवशी करत असतो, पण सेवा जी आहे, पितरांना आपल्याला म्हणजे आनंदित करण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थात आपण काहीतरी सेवा करत असतो सातत्यानं, जेणेकरून त्यांचा दोष जो आहे, पितृदोष आहे, ते आपल्याला लागणार नाही किंवा आपल्याला आपल्या घरातलं जे म्हणजे परिवार आहे त्यांना कोणालाही पितृदोष लागणार नाही, हे आपण सातत्यानं करत असतो. पण अमावस्यापासून जर तुम्ही एक सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरावरचं पितृदोष निघून जाण्यास तुम्हाला मदत होणार आहे. कारण अमावस्या ही एक अशी अनिष्ट स्थिती आहे, ज्या स्थितीला आपण आपल्या पितरांपासून मोक्षता मिळण्यासाठी काही उपाय तोडगे केले तर नक्कीच ते आपले उपाय सफल होत असतात, म्हणजेच आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. तर काय करायचं आहे की अमावस्यापासून 40 दिवस ही सेवा करायची आहे. तर ती सेवा काय आहे, तर कर्पूर होम. बघा, खूप प्रभावी असे आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हाला गरज लागत नाही, फक्त तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक कापराच्या वड्या लागणार आहेत. म्हणजे भीमसेनी कापूर जर तुम्हाला शक्य होत असेल, थोडा महाग असतो पण तुम्हाला शक्य जर होत असेल तर तो भीमसेनी कापूर घ्यायचा. शक्य नसेल तर आपण जो म्हणजे आरतीसाठी वापरतो ना कापूर, तो तुम्हाला घ्यायचा आहे. तर कापराच्या 7 वड्या दररोज आपल्याला लागणार आहेत कर्पूर होम करण्यासाठी. शेंडी काढून घ्यायची आहे आणि ती शेंडी जी आहे, नारळाची शेंडी, देवाकडे ठेवायची आहे. आणि भीमसेनी कापूर जर म्हणलं ना तुम्हाला शक्य होत असेल तर त्याला काही आकार नसतो, तर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि त्या नारळावरती आपल्याला ठेवायचे आहेत. आणि नारळावर एक एक वडी ठेवून नवार्ण मंत्र जो आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठी नवार्ण मंत्र खूप महत्त्वाचा आहे. दररोज आपल्या घरामध्ये एक माळ तरी आपण नवार्ण मंत्राची घ्यायला हवी, म्हणजे म्हणायची आहे. म्हणजे 108 वेळेस तो मंत्र जप करायचा आहे आपल्याला, म्हणजे एक माळ पूर्ण करायची आहे. तर त्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक, आपल्या भोवती एक कवच निर्माण होण्यासाठी कालभैरव अष्टक हे खूप प्रभावीशाली आहे. बघा, खरंच तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्ही ही सेवेला सुरुवात करा आणि त्याचा अनुभव घ्या. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे. तर हे करत असताना आपल्याला ते नारळ हातात घेऊन ती शेंडी जी आहे ते देवाकडे ठेवायची आहे आणि ते कापूर जो आहे तो कापूर आपल्याला प्रज्वलित करून ही आपल्याला नवार्ण मंत्र, कालभैरव अष्टक, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आता ही सेवा करत असताना तुम्हाला आता काही सूतक वगैरे असेल तर तुम्ही ही सेवा करू नका. जर तुम्हाला मासिक धर्म येणार असेल तर 4 दिवस ते तुम्हाला सेवा स्किप करायची आहे आणि कंटिन्यू पुन्हा सेवेला सुरुवात करायची आहे. कारण घरातली कोणतीही व्यक्ती बघा ही सेवा करू शकते. तुम्हाला खरंच अनुभव घ्यायचा असेल तर अमावस्यापासून 40 दिवस कर्पूर होमाची ही प्रभावी सेवा तुम्ही नक्की करा. तुम्ही कितीही व्रत वैकल्ये जर करून तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अगदी सोप्या ह्या प्रभावी सेवेनं तुमच्या मनातल्या सर्व पूर्ण होण्यासाठी ही एक प्रभावी सेवा आहे, जी की तुम्हाला अमावस्यापासून सुरुवात करायची आहे ह्या सेवेला. बघा, आणि जर तुम्हाला आता ही सेवा कोणत्या टायमिंगमध्ये करायची, तुम्हाला जर शक्य होत नसेल सकाळी करणं तर तुम्हाला संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस प्रदोष काळात 6:30 ते किंवा 6 ते 7:30 तुम्ही ह्या वेळेमध्ये कधीही ही सेवा करू शकतात. आणि जर ज्यांना ऑफिसला जातात, काही कामानिमित्त उशीर होत असेल घरी यायला संध्याकाळी, तर ती सेवा सकाळी सुद्धा करू शकतात.
खूप प्रभावी आहे बघा, अनुभव आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. कर्पूर होम आपल्या घरामध्ये होणं खूपच महत्त्वाचं आहे. दर अमावस्याला जरी तुम्ही केला आणि रोज सातत्याने जरी तुम्ही अमावस्यापासून 40 दिवस ह्या सेवा केली तर घरामधली सर्व नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्याचबरोबर उंबरट्यावरती कापराच्या 5 वड्या तुम्हाला दर अमावस्याला सुद्धा आपल्या जाळायच्या आहेत. मेन उंबरटा जो आहे तिथे आपल्याला ह्या 5 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि एक पंती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ह्या जे कापराच्या वड्या आहेत ते ठेवायच्या आहेत आणि प्रज्वलित करायच्या आहेत. त्यावेळेसुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप म्हणायचा आहे, कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. कारण खूप प्रभावीशाली असे हे म्हणजे मंत्र आहेत, जेणेकरून आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे, आपल्या माणसाच्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला खूप प्रभावी असे हे उपाय आहेत. तर नक्कीच तुम्ही अमावस्यापासून ह्या 40 दिवसाच्या सेवेला सुरुवात करा आणि कर्पूर होम घरात नक्की करा. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.